अनगर नगर पंचायत बिनविरोध झाली म्हणून अनगरमध्ये काल जल्लोष झाला. मात्र दुसरीकडे उज्ज्वला चिठे न्यायालयात पोहोचले. सोलापूरच्या जिल्हा न्यायालयात त्या सध्यात आणि आपण त्यांच्याशी बातचीत करूया. अनगरमध्ये जल्लोष सुरू आहे. तुम्ही मात्र न्यायालयात पोहोचलेला आहात. काय सगळं घडतंय आता न्यायालयात? न्यायालयामध्ये आता पूर्ण गेलं 1 वर्ष झालं. पाटील परिवाराने मतदार यादीतून नाव काढण्याचा परत 2 वेळेला प्रयत्न केला होता. त्या कशा नोटिसा पाठवल्या होत्या. ते सर्व गेल्या वर्षीपासून कशा नोटिसा आलेल्या यांचे सर्व डॉक्युमेंट्स होते. त्याच्यावर मी प्रत्युत्तर मतदार नोंदणी अधिकारी सीमा होळकर मॅडम यांच्याकडे माझ्या केसेस होत्या. त्या केसेस मी जिंकलेल्या आहेत आणि मतदार यादीत कसं मी परत नाव नोंदवून घेतलं गेलं ते पण मी दाखवलं आणि आता न्यायदेवतेवर आहे विश्वास. तुम्ही तर म्हणताय की आता ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया झाल्यामुळे अजून निवडणूक बिनविरोध नाही. दुसरीकडे जल्लोष तर सुरू झालाय. हे बघा, पाटील परिवारांना एक माझं सांगणं आहे, ते बिनविरोध करण्याचा त्यांचा प्रयत्न मानस होता. ते म्हणतात आमचं गाव समविचारी आहे आणि एकमतानं आम्ही सर्वजणांनी मिळून मतदार हे केले. मग तिसरी उमेदवार आली कधी? आज प्राजक्त पाटील यांनी ज्यावेळेस अर्ज भरला त्यावेळेस त्यांचा फोटो वगैरे पब्लिश झाला होता. उज्ज्वला तिटेंनी फॉर्म भरला, त्यांचा फोटो पब्लिश झाला होता. मग सरस्वती शिंदे यांनी फॉर्म भरला कधी? आणि त्यांच्यात तर बिनविरोधची परंपरा होती. प्राजक्ता आणि उज्ज्वलामध्ये सरळ सरळ लढत होती. तिसरी उमेदवार आली कधी आणि तिला उभं केलं किती? हा मोठा सर्वात प्रश्न आहे. त्यांनी भरला कधी फॉर्म? म्हणजे ह्यांच्या विरोधात शिंदे परिवार पण विरोधात आहे का? ज्या अर्थी एखादी महिला ज्या तिचा डोक्यावरचा पदर पडत नाही, बाईला व्यवस्थित नीट बोलता येत नाही, ती बाई ह्यांच्या विरोधात जाऊन फॉर्म भरली. आणि ते सांगितलं की मी डमी उमेदवारांनी डमी उभी का केली गेली? ह्यांच्या विरोधात तर कोणच नव्हतं. तुम्हाला तर बिनविरोध करायची होती. उज्ज्वला जर आली नसती तर त्यावेळेस शिंदेबाई भरली असती का फॉर्म? तुम्ही हा प्रश्न त्यांना आधी म्हणा की पहिल्यांदा तर सांगता आमची बिनविरोध आमच्या विरुद्ध कुणीही नव्हतं. मग शिंदे मॅडम जमी म्हणून उभा केला गेला का? फक्त आणि फक्त उज्ज्वला थिटेच्या फॉर्मवर हरकत घेण्यासाठीच शिंदेबाईला उभा करण्यामध्ये आलं होतं. आणि शिंदे मॅडमचं माझ्या माहितीप्रमाणे इतकं शिक्षण झालेलं नाही की ती एवढा माझ्या ह्याच्यामधल्या त्रुटी काढत राहतील. ते खरं तर तुम्ही असं म्हणालात की 23 वर्ष तुम्ही तिथं संसार करत होतात. 20-22 वर्ष तर तुमचं सगळं व्यवस्थितच सुरू होतं. राजन पाटलांचं असं म्हणणं आहे की ते माझ्या गावची सून आहे आणि काही त्यांची तक्रारी असतील तर ते आमच्याकडे यावं, आम्ही गावाचे जसे प्रश्न मिटवतो तसं गावातले सगळे पंच बसतील त्यांचाही प्रश्न मिटवला जाईल. मग त्यांचेही प्रश्न मिटवला जाईल हे पूर्वीपासून माहिती. हे मागचं पूर्ण काहीच नाही आता सगळ्या जनतेला पाठ झालेलं आहे. त्याच दिवशी ते माझ्या नातेवाईकांकरवी, माझ्या भाऊकीकरवी, माझे सर्व माणसं आले त्यांच्याकरवी जेव्हा म्हणत होते, जेव्हा सांगत होते नगरसेवक करतो, शेतीवाडी दुरुस्त करून देतो, मुलाला जॉब लावतो. मी फक्त त्यांना एक ऑफर टाकली, हे मला काहीही नको दादा. जर द्यायचं असेल मुलगी म्हणून सगळं आपल्या गावातलं मिटवायचं असेल, शेवटी माझा इथे संसार आहे, मला नगराध्यक्ष पद करा. तुमच्या सुनेचा अर्ज मागे घ्या आणि मला घोषित करा. झाले बिनविरोध. इथेच मी जल्लोष करून जाते. ऑलरेडी त्यांचे 17 तर उमेदवार तर बिनविरोध होतेच ना. नगराध्यक्ष पदासाठीच लागलेली होती चुरस. फक्त आमच्या दोघीमध्ये तिसरी उमेदवार पुन्हा मध्ये आली गेली. हे त्यांचं असं म्हणणं आहे की हे मी ठरवत नाही, हे गाव ठरवतं आणि गावानं जर उज्ज्वला थिटेंना सांगितलं असतं नगराध्यक्ष तर मी त्यांनाही केलं असतं. मग लक्षात घ्या, गाव ठरवायला काय खूप वेळ लागत नव्हता. अख्खं गाव तर तिथे जमा झालेलं होतं. पुन्हा शेवट सगळी महाराष्ट्रातली कुठल्या कुठल्या ठिकाणीची आलेली QRT चे पोलीस प्रशासन होतं, मोहोळचं पोलीस प्रशासन होतं आणि तुमचे कॅमेरा. आज लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणजे पत्रकार असतात. आज तुम्ही सर्वजण होतात. तुमच्या समोर एखादा माईक त्याने हातात घ्यायचा आणि म्हणायचा, गावकऱ्यांनो तुम्हीच सांगा, उज्ज्वला आपली मुलगी आहे, तिला आपण करायचं का नगराध्यक्ष? गावाने तिथल्या तिथे समोर दिला असता ना निकाल. तरी तुम्ही असं दादा म्हणताय त्यांना, ते असं म्हणतात की तुमचे पती म्हणजे महादेव थिटे हे त्यांच्याकडे कामाला होते, त्यांच्याकडे व्यवस्थित पगार सुरू होता, सर्व्हिसला होते. मग हे सगळं झालं कसं काय? पगार सुरू होता नाही, आता पण मला 3,000 ची पेन्शन येते ना महिन्याला. ती पण माझा नवरा कामाला असल्यामुळेच होते. मग कुठे तर पाटील परिवाराचे अजून बी आमचे उपकार आहेच ना. एखादी आम्ही काय नाही म्हणून असं बडबड केली असती. वडील आहात तर वडिलांच्या नात्यानं उद्या त्या दिवशी ते तिथे समोर दिसले असते तर मी नक्कीच पाया पडले असते आणि त्यांना मी पाया पडणार आहे. मी निरोप पण दिला होता दोघांची. मी खाली येईन आणि राजन मालकांना बोलेन, दादा कसे आहात, काय आहात एवढंही विचारेन. पण PI सर वर आले, PI सरांनी वर निरोप दिला आणि म्हणले मीडियावाल्यांनाही पण तुम्ही काहीही प्रत्युत्तर देऊ नका, काही तर आउट ऑफ कंट्रोल सिच्युएशन आहे ती वेगळी होईल. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की राजन पाटील जर आले असते तर मी नक्की पाया पडले. तुम्ही म्हणताय की उपकार आहेत, हे सगळं आहे. मग हे सगळं का होतंय? उपकार आहेत तर सगळं का होतंय? उपकार आहेत, पण ज्या वेळेस कुठल्याही स्त्रीच्या समोर तिच्या मुलावर जर तुम्ही 5-50 लोक घालता, हॉकी स्टिक, रॉड, गज, सळी, तो जो शेतामध्ये जातोय कामाला त्या ठिकाणी त्याच्या मागे गाड्या घेऊन लागता. एखाद्या स्त्रीच्या समोर बघा चिमणी, बघा एखाद्या मांजराच्या पिल्लाला तुम्ही, मला ती मांजरीन तुमचा पाठलाग करते हो, तिच्या पिल्लाला तुम्ही दुखावलं तर. कुत्र असेल तर ती भुकत येतं. मी तर हाडामासाचा गोळा पोटामध्ये वाढवून एवढा लहानाचा मोठा केलेला. त्याच्या समोर तुम्ही 200-200 लोक त्याला मारायला घालता. त्यावेळेस मग मी कसं गप्प बसणार आहे? तुमच्या तर मुली गप्प बसतील का?
मुलावरती जो सगळा अन्याय झालाय या सगळ्यांच्या बदल्यापोटी आता तुम्ही निवडणुकीत उतरला हे सगळं असं म्हणाला. माझ्यासारखा माझ्या एकटीचा स्वार्थ आहे असं नाही. आमच्यासारखा जसे अन्याय झाले तसे अनगरमध्ये खूप कुटुंबावर अन्याय झालेला आहे आणि कितीतरी कुटुंब अनगरमधून विस्थापित झालेले आहेत, गावी निघून गेलेले आहेत. त्या लढण्याची हिंमत दाखवत नाही, कोण आत्महत्या करतो, कोण आहे अशी प्रॉपर्टी सोडून जातं. 40 वर्षापूर्वी पण असंच एक फॅमिली होती, त्यांनी फक्त शिवसेनेमध्ये माझा मुलगा ज्या वयाचा आहे त्यावेळेस ते फिरत होते, तर त्यावेळेस त्या घराला देखील त्यांनी गावातून बाहेर काढलेले. पार्श्वभूमी त्यांची जर पाहिली तर खूप गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, पण त्याचा ह्याच्याशी काय संबंध नाही, मला तो काढण्याचा अधिकार नाहीये. पण ते म्हणतात तर माझ्यासारखा खूप लोकांवरही अन्याय झालाय. कदाचित मी लढताना माझ्या मार्फत त्यांना न्याय मिळाला असं होईल. काही जण म्हणतात ताईंच्या मार्फत आम्हाला, आणि एक सांगते, मला तिथून मतदान हे होणारच होतं. मला त्यांच्या विरुद्ध किती मतदान झाल्यावर त्यांनाच उलट भीती वाटली की आपलं गाव आपल्या विरोधात आहे आणि आपण आपल्या पक्षाच्या नेत्यांना सांगून आलोय की आम्ही बिनविरोध करणार आहोत. मग मला किती जरी पडू द्या, काही होऊ द्या मतं, पण ती जर त्यांना पुन्हा लक्षात आलं असतं की आपलं गाव आपल्या एवढ्या विरोधात चाललंय, म्हणून ते त्यांना सहन होणार नव्हतं, म्हणून त्यांना ही कागदांची बदलाबदली करवण्याची वेळ आली. मला शेवटचा प्रश्न तर मी काल राजन पाटलांना देखील हा प्रश्न विचारला की दोघांच्या तुमच्या संघर्षातून लढाई ही जी आहे ती अनगर नगरपंचायतमध्ये होतीये. तुम्हाला देखील माझा तोच प्रश्न आहे, हा संघर्ष कधीपर्यंत सुरू राहणार आहे असाच. त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की त्या जर गावात आल्या तर आम्ही त्यांचा वाद मिटवू. तुमच्या बाजूची परिस्थिती काय, तुम्ही काय सांगणार? काल फक्त फॉर्म भरायचं म्हणलं तर 8 दिवस झालं त्यांनी कसं हे केलंय आम्हाला त्रास ते तर सगळं मीडियाच्या समोर पाहिले. काल फॉर्म भरायला गेले तर एवढं शस्त्र माणसं घेऊन जाऊ लागली. उद्या मी आणि मुलगा गेलं तर तुमच्या लक्षात तर येईल का आम्ही कुठल्या कोपऱ्यामध्ये पडलोय आणि काय झालं? कोण विश्वास ठेवणार आहे सांगा? आज तुमच्या मीडियाच्या बांधवांच्या मार्फत आज मला सांगावं वाटतं की तुम्ही सगळेजण माझं घर बघायला चला. माझ्या घराची अवस्था काय, माझ्या घरात काय वस्तू ठेवल्यात आणि कसा माझा घराचा समाज मंदिर केलाय, आणि प्रत्येक शेतामध्ये पण चला आणि माझी शेती कशी पडीक पडली आणि काय काय माझ्या शेतात पूर्वीचे माझ्या शेताचे सगळे फोटो पण तुम्ही पब्लिश करा. आज उज्ज्वला तिथे 28 एकर शेती कशी कसत होती. मिटू शकतो का हा संघर्ष? नाही, हा खूप विकोपाला गेलेला आहे. इतक्या भावना माझ्या दुखावलेल्या आहेत ना. कधीही पाटील परिवाराने आज अनगर सिद्धाच्या, मला हे बघा, मी 28 एकर जिथं सोडून आली. 2 वेळेला पोट भरेल एवढं माझा मुलगा कमवतोय, मी कमवते. त्यामुळे मला पैसा अडकायचा असला मला कधीही मोह नाही. त्यांनी अनगर सिद्धाची शपथ खात असतील तिघही. आज पाटील परिवाराचे राजन मालक असतील, त्यांचा थोरला मुलगा विक्रांत असेल आणि अजिंक्य राणा असेल, तिघही अनगर सिद्ध आमचं ग्रामदैवत आहे. दोघांनाही पूजेचं मान आहे. तुम्ही तिघही या, तुम्ही मीडियावाले पण या. त्यांनीही पिंडीवर हात मारून सांगायचं, भविष्यात आम्ही ह्या बाळाला आणि या माझ्या मुलीला काही करणार नाही, आणि आम्ही ही शपथ खाऊ की ना. मी बघू त्याने चॅलेंज ऍक्सेप्ट करते आणि त्यांनी एक कबूल करायचं की आतापर्यंत आमच्याकडून चुका झालेत आणि आम्ही ह्याच्यावर गोंधळ आम्ही हे केलेलं आहे, त्यांनी म्हणू द्या अनगर सिद्धाच्या पिंडीवर हात ठेवून. मी नक्कीच परत विचार करेन. अनगर सिद्धच्या समोर जर शपथ घेतली तर हा वाद मिटेल अशा पद्धतीची भावना त्यांनी आता व्यक्त केल्यात. काय होतंय बघूया. कॅमेरा पर्सन कधीचा आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.